नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मऊ आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी। तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी घेतलेले आहे साबुदाणा। हे साबुदाणे स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून काढायचे आणि त्यावरती 1 वाटीला पाऊण वाटी पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवून द्यायचे आहे, म्हणजेच 8 तासासाठी भिजत टाकायचे आहे। हे भिजत टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाल वाटी भिजून घेतलेला रात्रीचा हा साबुदाणा आहे। रात्री भिजत टाकला होता, असा मस्त असा साबुदाणा झालेला आहे। मिरच्या घेतल्या 4 ते 5, बटाटे 2 घेतलेत मीडियम साईजमध्ये असे तुकडे करून। इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी आणि जिरं, आणि इथे साजूक तूप घेणार आहोत। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। इथे साजूक तूप लागतो, त्यामुळे म्हणजे उपवासाला तुपाची गरज असते, तेल वापरत नाही, त्यामुळे साजूक तूप मी टाकलेलं आहे। तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला चालत असेल तर, पण आपलं तूप वितळून द्यायचं आहे। तूप छान असं गरम झालेलं आहे। ह्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकणार आहे, छान तडतडून द्यायचं आहे। मिरच्याने चांगले असे परतल्यामुळे तिखटपणा छान येतो। आपण हे जे साबुदाणा घेतलेला आहे ते सर्व ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचे। मीठ चवीपुरतं, काय झालं साखर चवीपुरती। इथे 2 मिनिटासाठी ठेवूया झाकण, बंद करून झालेली आहे खिचडी मस्त अशी तयार। तर तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि साईडची बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।